तर परराष्ट्र मंत्रालयाकडनं पासपोर्ट दिला जातो। नुकतंच केंद्र सरकारनं पासपोर्टच्या नियमांमध्ये काही बदल केलेत। पासपोर्ट नियम 1980च्या या नियमावलीत या आठवड्यात बदल करण्यात आलेत। नवीन नियम अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाल्यानंतर लागू होतील। नव्या नियमानुसार आता 1 ऑक्टोबर 2023 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना पासपोर्टसाठी अर्ज करताना जन्मदाखला देणं अनिवार्य करण्यात आले। विशेष म्हणजे 1 ऑक्टोबर 2023 पूर्वी जन्मलेल्या व्यक्तींना हा नियम लागू होत नाही आणि असे आज एक नियम बदलण्यात आलेले आहेत। पासपोर्टसाठी नवीन नियम काय ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। एक म्हणजे जन्मदाखला 1 ऑक्टोबर 2023 नंतर जन्मलेल्या व्यक्तींना जन्मदाखला देणं अनिवार्य आहे। दुसरं म्हणजे महानगरपालिका जन्म मृत्यू नोंदणी कायदा अशा प्राधिकरणाकडूनच हा दाखला वितरित केलेला असावा। 1 ऑक्टोबर 2023 पूर्वी जन्मलेल्या व्यक्तींना काही हा नियम लागू नाहीये। दुसरं म्हणजे निवासी पत्ता पासपोर्टच्या शेवटच्या पानावर यापुढे पत्ता छापला जाणार नाही, त्याऐवजी तिथे बारकोड छापला जाणार आहे आणि इमिग्रेशन अधिकारी बारकोड स्कॅन करतील आणि मग पत्त्याबाबत माहिती मिळवू शकतील। तिसरं म्हणजे कलर कोडिंग पासपोर्टचं कव्हर वेगळ्या रंगाचं असेल, वर्गीकरण करणं सोपं जाईल। सरकारी अधिकाऱ्यांना पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट, मुत्सद्दी अधिकाऱ्यांना लाल रंगाचा पासपोर्ट, सामान्य नागरिकांना पूर्वीप्रमाणेच निळ्या रंगातला पासपोर्ट असेल। पालकांची नावं हटवणार आहे पासपोर्टच्या शेवटच्या पानावर पालकांचं नाव यापुढे काही छापलं जाणार नाहीये। बदलामुळे एकल पालक किंवा विभक्त कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे। जाहीर करावी न लागणाऱ्या माहितीबाबत गोपनीयता राखता येणार आहे।